वादग्रस्त स्वयंघोषित समाजसेविका कविता चव्हाण हिनं अनिकेत गायकवाड या तरुणाला भर रस्त्यावर केलेल्या मारहाण प्रकरणात वेगळीच माहिती पुढे येते। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस हे प्रकरण गांभीर्यानं घेत नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। या मारहाण प्रकरणात कविता चव्हाण आणि अनिकेत गायकवाड या दोघांमार्फत परस्पर गुन्हे दाखल आहेत असं दस्तूर खुद्द फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिराट यांनी शिवगर्जना न्यूज मराठीला सांगितलं होतं। पण या प्रकरणात परस्पर गुन्हे दाखल होण्याचं वास्तव वेगळंच आहे। कविता चव्हाण हिनं अनिकेत गायकवाड याच्या विरोधात कोणतीही तक्रार अद्याप दिलेली नाही ही माहिती समोर आली आहे। जो अदखलपात्र गुन्हा दाखल आहे तो कविता चव्हाण हिच्या विरोधात आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत केवळ कविता हिच्यावर दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्याचीच नोंद आहे। त्यामुळे या प्रकरणात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बहिराट हे विसंगत माहिती ठोकून का देत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आता अधोरेखित होतोय। सोलापुरातील पार्क चौकात भर रस्त्यावर स्वतःची बायको आणि मेहुणी समोर कानाखाली वांबून घेत बेइज्जत झालेल्या अनिकेत गायकवाड याला फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून अद्याप तरी न्याय मिळताना दिसत नाही। कविता चव्हाण हिच्यावर कठोर कारवाई करा अन्यथा उपोषणास बसू असा इशारा देत मागणीचं निवेदन घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदाराकडे गेलेल्या अनिकेतला इथून अक्षरशः हाकलून देण्यात आल्याचं अनिकेतनं सांगितलंय। पोलीस निरीक्षक बहिराट साहेब तुम्हाला भेटणारच नाहीत असं सांगत अनिकेत याची बोळवण करून त्याला पोलीस ठाण्यातून हुसकावून लावण्यात आल्याचं अनिकेतनं सांगितलंय आणि तसा आरोप देखील या प्रकरणात केलाय। कविता चव्हाण हिच्याकडून झालेल्या मारहाण प्रकरणात अनिकेला न्याय मिळताना दिसत नाही तर दुसरीकडे भर रस्त्यावर गुंडागर्दी करून कोणताही अधिकार नसताना अनिकेत गायकवाड या तरुणाला फोडून काढणारी कविता चव्हाण अद्यापही मोकाट राहत आहे। प्रसार माध्यमांनी तथाकथित समाजसेविका कविता चव्हाण हिच्या गुंडागर्दीची लक्त रवेशीवर आणली असताना देखील तिच्यावर कारवाई का करीत नाहीत पोलीस असा सवाल सुज्ञ सोलापूरकरांमधून व्यक्त केला जातोय। दबंग फेम कविता चव्हाण हिच्याकडून मारहाण झालेल्या अनिकेतची आता न्याय मिळवण्यासाठी ससय होलपट सुरू झाली आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून न्याय मिळत नसल्यानं अनिकेतनं आता पोलीस आयुक्तालयाचे थेट दरवाजे ठोठवण्याची तयारी दर्शवली आहे। कविता चव्हाण या महिलेकडून मारहाण झाल्याच्या प्रकरणानं अपमानित आणि गलित गात्र झालेल्या अनिकेतनं जोपर्यंत पोलिसांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबईला कामावर न जाण्याचा निर्णय घेतलाय। अनिकेतच्या या भूमिकेला पोलीस कितपत न्याय देणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान निर्भीड बेधडक निपक्षपाती बातमीदारीची बूज राखणाऱ्या शिवगर्जना न्यूज मराठीनं सर्वात अगोदर कविता चव्हाण हिच्याकडून झालेल्या मारहाणीचं वृत्तांकन दाखवलं होतं। त्याशिवाय विनाकारण मारहाण होणाऱ्या अनिकेतला न्याय मिळवून देण्यासाठी शिवगर्जना न्यूज मराठीनं आजवर पाठपुरावा ठेवला। पोलीस दलाल कविता चव्हाण हिच्या कारनाम्याबद्दल सडेतोड वृत्तांकन केलं त्याबद्दल शिवगर्जना न्यूज मराठीचं विशेष अभिनंदन आणि कौतुक समाजातील सर्व स्तरातील लोकांनी केलंय आणि अद्यापही कौतुक केलं जात आहे। स्वयंघोषित समाजसेविका कविता चव्हाण हिची सोलापूर शहर आणि परिसरातील गुंडागर्दी थांबविण्याबरोबरच तिच्या आक्षेपार्ह कारनाम्यांना कायमचा ब्रेक लावण्यासाठी शिवगर्जना न्यूज मराठीनं आपली लेखणी घासावी आणि सदैव कॅमेरा सज्ज ठेवावा अशी अपेक्षा ही तमाम सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे। इतकंच काय तर कित्येकांनी ब्रह्मध्वनीवर तसंच शिवगर्जना न्यूज मराठीच्या कार्यालयात येऊन कविता चव्हाण हिच्या कारनाम्याचे पाडे वाचले। विना नंबर प्लेट गाडी घेऊन गेली कित्येक वर्ष कविता चव्हाण सोलापुरात सुसाटपणे गाडी दामटवूच कशी शकते असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येतोय।
वाहतुकीचे नियम न पाळता गाडी सुसाटपणे दामटवणाऱ्या कविता चव्हाण हिची गाडी कोणीच का अडवत नाही, हाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय। शहर पोलीस आयुक्तालय तसंच अन्य पोलीस कार्यालय, पोलीस ठाणी यांच्यामध्ये कविता चव्हाण हिचं दररोज वैयक्तिक काम तरी काय असतं, असाही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय। त्याशिवाय पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी कविता चव्हाण हिचा राबता कशासाठी असतो? कविता चव्हाण हिनं सोलापूर आणि परिसरातील समाजसेवेचा वसा घेतलाय का? कविता चव्हाण जर खऱ्या अर्थानं निस्पृह भावनेनं समाजसेवा करत असेल तर समाजभूषण, जीवन गौरव, सोलापूर रत्न आदी पुरस्कार तिला का मिळाले नाहीत? हा कळीचा मुद्दाही अनेकांनी शिवगर्जना न्यूज मराठीकडे उपस्थित केलाय। स्वतःला समाजसेविका म्हणून घेणाऱ्या कविता चव्हाण हिनं सोलापूरच्या विकासात नेमकं आजवर योगदान तरी काय दिलं, याचाही कोणीतरी जावाई शोध घ्यावा, असाही मुद्दा कित्येकांनी उपस्थित केला। कविता चव्हाण हिच्या तोडी प्रकरणाच्या अनेक भानगडी कित्येकांनी स्पष्टपणे बोलून दाखवल्या। करोना संसर्गाच्या महामारीत करोना संसर्गानं मृत्यू आलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रकरणात कविता चव्हाण हिनं चांगलीच कमाई करत हात ओले करून घेतल्याचा आरोप तिच्या विरोधात मारहाण प्रकरणानंतर केला जात आहे। तोडी बहादर असा आरोप स्वतःवर असलेल्या कविता चव्हाण हिनं हुतात्म्यांचा वारसा आणि ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात समाजसेविकेचा टेंभा मिरवू नये असा खणखणीत शब्दप्रयोग लोक तिच्या बाबतीत आता करू लागलेत। कविता चव्हाण हिच्या गुंडागर्दी, दादागिरी, अत्याचार आणि दबंगगिरीचे अनेक किस्से लोक आता प्रसार माध्यमांकडे सांगू लागलेत। कोणत्याही प्रकरणात बाळे शिवाजीनगर परिसरातील तरुणांना भाडोत्री गुंड म्हणून मारहाण करण्यासाठी घेऊन येणारी कविता चव्हाण ही समाजसेविका की गुंड, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कविता चव्हाण हिच्या अनेक 12 भानगडींना अभय तरी का मिळावं, हाही मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दरम्यान कविता चव्हाण हिच्या आक्षेपार्ह दबंगगिरीला अभय देणाऱ्यांबद्दलही आता संताप सोलापूरकरांच्या मधून व्यक्त होतोय, हेही नक्कीच।